नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत आणि कळण्याच्या पुऱ्या। मी मागील व्हिडिओत तुम्हाला कळण्याच्या दशम्या सांगितल्या होत्या, त्याच पिठाच्या आपण पुऱ्या पण करू शकतो आणि त्या भरतासोबत खूप छान लागतात। त्यामुळे मी आज भरीत करणार आहे आणि कळण्याच्या पुऱ्या पण करणार आहे। तर भरतासाठी सर्वात छान असं एक मोठं वांग धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला आता भाजायचं आहे। तर भाजण्यापूर्वी वांग्याला नेहमी असे बारीक कट करावे, जेणेकरून वांग्यात असे थोडे हलके बारीक कट करायचे, पूर्ण कापायचे नाही आहे, जेणेकरून आपण त्याला असं चेक करू शकतो वांग किडका आहे की नाही। वांग खूप छान आहे, तर आपण याला आता भाजून घेऊयात। मी वांग भाजत ठेवते। कोणी जाळी ठेवून पण वांगे भाजतात, डायरेक्ट पण ठेवू शकतो आपण। आज ठेवते, डायरेक्ट लवकर करायचं आहे। तर वांग भाजते तोपर्यंत मी त्याला साहित्य सांगते। हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक हे मी मिक्सरला दळून घेणार आहे। आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा, एक मोठा कांदा, छान शेंगदाणे, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता मी हे वाटून घेते आणि वांग आता आपलं भाजतंय। वांग भाजून झालं की आपण सुंदर भरीत करून घेऊयात। हे माझं वाटून झालं आहे। फोडणीसाठी कांदा, शेंगदाणे वगैरे काढून झाले, वांगी भाजली जात आहेत। वांगी होत आहेत तोपर्यंत मी कळण्यांचं पिठाचं भिजवून घेते। हे कळणं कसं बनवता याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे। चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। तुम्हाला त्या व्हिडिओत कळणं काय आहे ते समजून जाईल। आता याला मी घट्ट मळून घेते छान। आपल्याला पुरी करायची, त्याच्यामुळे आपल्याला हे घट्ट मळायचं आहे। छान घट्ट मळून झालं आहे। याला आता आपण 5 मिनिटं राहू देऊयात आणि नेहमी आपण कणकेच्या पुऱ्या करतो त्याप्रमाणे आपण याच्या पुऱ्या करणार आहोत। आता वांगी पण होत आलेली आहे। एक वांग झालंय छान भाजून, दुसरं पण होत आलंय। वांग छान भाजून गेलेलं आहे। वांगी मी गार करत ठेवते जरा वेळ, तोपर्यंत आपण ह्याच्या गोळ्या करून पुऱ्या तळून घेऊयात। तेल तापलं आहे, आता पुरी टाकून देऊयात, तळून घेऊयात। छान फुगून पण आली ही पुरी। या पुऱ्या खायला खूप सुंदर खमंग लागतात। मुलं असे पटापट उचलून खाऊन घेतात। तळतात मस्त। पुऱ्या खूप सुंदर होत आहेत। आता असे एक एक करून मी ह्या सगळ्या तळून घेते। आपण लगेचच भरीताला फोडणी करूयात। पुऱ्या सगळ्या तळून झाल्या आहेत। आता आपण वांग्याची साल काढून घेऊयात। वांगी पण गार झाली आहे। वांग्याची साल काढताना नेहमी ते हाताला चिकटतात, तर आपण एका डिशमध्ये पाणी घेऊन हलका पाण्याचा हात लावून ते पटपट निघतात। वांगे छान झाले सोलून, पाहून पण घेतले, व्यवस्थित आहेत, चांगले आहेत। त्यांना असं ठेचून घ्यायचं आहे। फोडणी पण लगेच देऊन देऊयात आपण। कढई तापत ठेवली आहे, नेहमीप्रमाणे भाजीला लागतं तसं तेल घालूयात। तेल तापत आले, त्यात आपण आता घालणार आहोत जिरं, हिंग आणि सर्वप्रथम आपण शेंगदाणे तळून घ्यायचे। भरतात शेंगदाणे खूप छान लागतात। शेंगदाणे थोडे गुलाबी होऊ देऊयात, मग आपण कांदा घालू। शेंगदाणे छान लाल झाले, आता कांदा परतून घेऊयात। कांदा, कढीपत्ता, कांदा पण छान परतून गेला आहे। आता आपण कांदा परतून झाला आहे छान। आता त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट घातली आहे, परतून घेऊयात। मिरची लसूणची पेस्ट घालतात, खमंग वास सुटला आहे। ते पण परतून झालं आहे आपलं। यात आपण आता हळद घालणार आहोत, एक थोडी हळद, चवीप्रमाणे मीठ, ते पण छान परतून घ्यायचं आहे।
तर यातच आपण आपली भरीत टाकून देऊया. भरीत खूप छान झणझणीत परतून झालेलं आहे. झणझणीत फोडणीचा वास येतोय. आणि आता आपण कोथिंबीर घालून देणार आहोत. यात कोणाला आवड असेल तर आपण यात 1 चमचा दाण्याचं कूट पण घालू शकतो. हे ऑप्शनल आहे, मला आवडतं म्हणून मी घालणार आहे. भाजलेलं दाण्याचं कूट आहे, अगदी थोडं टाकायचं, जास्त नाही. आता आपलं झणझणीत भरीत फिकं नको व्हायला, पण थोडं घालायचं. भरीत अतिशय सुंदर झालं आहे. त्याला 2 मिनटं वाफ घेते. आपली वांग्याचं भरीत आणि कळण्याच्या पुऱ्या रेडी आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.